जर काही जर नाही झालं तर आम्ही आज डिसिजन घेऊ, आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी समृद्धी महामार्ग पूर्णपणे बंद करून टाकू. प्रशासनाची कुठलीच मदत झाली नाही. पाण्याचा प्रवाह इतका आहे का अक्षरशः डायरेक्ट तिथं काहीच सापडून राहिले. 3 दिवस झाले आम्ही शोध करतोय, काहीच तिथं काही नाही. आज अक्षरशः 3 दिवस झाले आमचं बाळ पाण्यात गेलंय. 3 दिवसापासून आम्ही वनवन नदी काठी दोन्ही बाजूना हिंडतोय, लोशिंग शेनीत बाजूना, तरी आमचं बाळ आम्हाला भेटलं नाही. आज 3रा दिवस आहे. प्रशासनाची एकच बोट आली, ती बी खराब, पूर्ण तिचं पेट्रोल संपलंय. बोलाय शब्दच नाही राहील तर काय बोलायचं. 3 दिवसापासून रात्रंदिवसाचे नदीवर बसले, तिकून फोन केला तर बंद केलं. पाणी जातं कुठून आलंय मग. इगतपुरी तालुक्यातील शेनी येथील 17 वर्षीय मुलगा दारणा नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडाला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेनी येथील 17 वर्षीय साहिल भाऊराव जाधव हा शेनीत लोहशिंगवे लगत असलेल्या दारणा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पाण्याचा प्रभाव जास्त असल्यानं साहिल पाण्यात बुडून वाहून गेला. ही बाब घरच्यांना समजताच त्यांनी दारणा नदी किनारी धाव घेतली, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्या कारणानं मुलगा सापडला नाही. ही बातमी गावात समजताच नागरिकांनी दारणा किनारी गर्दी केली होती. पट्टीचे पोहणारे आणि साहिलला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवाह जास्त असल्यानं त्यांचे प्रयत्न असफल झाले. पाण्याचा प्रवाह कमी करा, जेणेकरून आम्हाला मृतदेह शोधण्यास सोयीच होईल, अशी विनंती गावकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला केली. परंतु पाटबंधारे विभागाने त्यांच्या विनंतीला मान न देता कुठलीही कारवाई केली नाही, असं येथील गावकरी सांगत होते. 2 दिवस उलटले तरी पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं मृतदेह सापडत नाही. तर शेनीत येथील गावकऱ्यांनी सिन्नर घोटी महामार्ग रोखून धरला. येथील गावकऱ्यांनी सिन्नर घोटी महामार्ग रोखून धरला, त्यामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच इगतपुरीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते की पाण्याचा प्रवाह पूर्णपणे कमी करा व मृतदेह शोधण्यास मदत करा. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरीचे तहसीलदार सुद्धा या ठिकाणी हजर झाले होते, परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बंद करा, बंद करा, पाण्याचा प्रवाह बंद करा अशा घोषणा आंदोलक देत होते व प्रशासनावरील रोष व्यक्त करत होते. आपण उभा आहोत सिन्नर घोटी जो हायवे येतो त्या हायवेवर उभा आहोत आपण. रंगपंचमीच्या दिवशी एक 17 वर्षीय जो मुलगा आहे तो शेनीत पूल आहे जो शेनीत गावाजवळ त्या पुलाच्या जवळ बुडालेला आहे, परंतु त्याचा मृतदेह अजूनही अद्याप सापडलेला नाहीये. नदीला जास्त प्रवाह असल्यामुळे पाण्याचा तो मुलगा अजून सापडलेला नाही. तर येथील शेनीत येथील गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या दारणा धरणाचा प्रवाह कमी करा, परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही. त्यामुळे इथल्या लोकांनी रास्ता रोको केलेला आहे. बघू शकता आपण हे सगळे रास्ता रोको या लोकांनी केलेला आहे. त्यामुळे हा लांबच लांब या रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागलेल्या आहे. तरी या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पाण्याचा प्रवाह कमी करा, जेणेकरून मृतदेह सापडण्यास सोपं जाईल किंवा सोयीस्कर जाईल. जो मुलगा पाण्यात बुडालेला आहे त्याचे मोठे बंधू आहे इथं, त्यांना आपण विचारूया. दादा, काय सांगाल तुम्ही? प्रशासनाची कुठलीच मदत झाली नाही. पाण्याचा प्रवाह इतका आहे का अक्षरशः डायरेक्ट तिथं काहीच सापडून राहिले. 3 दिवस झाले आम्ही शोध करतोय, काहीच तिथं काही नाही. प्रशासनाची कुठल्याही प्रकारची मदत नाही. एक बोट आली, ती काल चालूच होत नव्हती दिवसभर. रात्री एक मशीन चेंज केलं, त्याच्यानंतर बी संध्याकाळ झाली. 3 वाजेपर्यंत रात्री पाहिलं. आज कुठल्याच प्रकारची मदत नाही. पाणी बंद झाल्याशिवाय काहीच तिथं हे कळणार नाही. साधारण ही घटना कशी घडली, कशा प्रकारे घडली ही घटना? कशा प्रकारे घडली ती काही सांगता येणार नाही, कारण आम्ही पण महिला भगिनी इथं बसलेले आहे. ताई, काय सांगाल, कशी घटना घडली आणि काय मागणी प्रशासनाकडे? प्रशासनाने आमच्या मुलाला फक्त मदत करावी आणि प्रशासनाने जे बोट बीट पाठवली ती व्यवस्थित पाठवावी आणि पाणी बंद करावा. हे बाकी आम्हाला काही दुसरं काही पाहिजे नाही आणि आमचं बाळ सापडलं पाहिजे आम्हाला. आम्ही 3 दिवसापासून त्याच्या आई वडील आणि सगळंच गाव अक्षरशः रडून रडून आणि आक्रोश मध्ये हे सगळे. त्यांनी फक्त मदत करावी, बाकी आम्हाला काही दुसरं मागणं नाही आमच्यावाला शासनाकडं. आणि 3रा दिवस खरोखर अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे. खरोखर इथं आपण बघू शकता हे खूप असा जनसमुदाय इथं बसलेला आहे. खूप अशी वेदनादायी घटना आहे ही. खरोखर
आणि आक्रोश बघा या लोकांचा. प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष, प्रशासनाचं आणि पाटबंधारे खात्याचं हे पूर्णपणे दुर्लक्ष आहे असं यांचं म्हणणं आहे. मृतदेह अजून अद्यापही सापडलेला नाहीये. पाण्याचा प्रवाह कमी करा असा आक्रोश त्या मुलाच्या घरच्यांचा आणि येथील नागरिकांचा आहे. आपण त्या नागरिकांना विचारूया, दादा काय सांगाल तुम्ही? आज अक्षरशः 3 दिवस झाले आमचं बाळ पाण्यात गेलंय. 3 दिवसापासून आम्ही वनवन नदी काठी दोन्ही बाजूना हिंडतोय, लोशिंग शेनीत बाजूना, तरी आमचं बाळ आम्हाला भेटलं नाही. आज 3रा दिवस आहे. प्रशासनाची एकच बोट आली, ती बी खराब. पूर्ण तिचं पेट्रोल संपलंय, तिचं ऑइल संपलंय, ते बी आम्ही पुरवलं. पार संपली, गाळ दिले, सर्व दिलं. मशीन चेंज केलं, त्याच्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित चालत नाही. आणि आमचा सर्वांशी संपर्क झाला, आमदाराशी झाला, खासदाराशी झाला, आम्हाला कोणीही मदत करीत नाही. आणि प्रशासनाची सुद्धा आम्हाला काहीच मदत नाहीये. आम्ही जोपर्यंत पूर्ण पाणी बंद होत नाही आणि जोपर्यंत प्रशासन आम्हाला मदत करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि पाटबंधारे विभागाने तुम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं की नाही? काहीच सहकार्य नाही केलं. पाटबंधाऱ्यावाल्यांशी आम्ही संपर्क केला, ते म्हणे जोपर्यंत आम्हाला वरतून आदेश येत नाही तोपर्यंत पाणी आम्ही बंद करणार नाही. आम्हाला फक्त फसवणूक केली, आमची काल फक्त फसवणूक केली. 3 दिवस झाले. आणि तहसीलदार साहेब सुद्धा काल 15-20 मिनिटं आले, ते पण निघून गेले. आतापर्यंत ते बी आले नाहीये. आज 3 दिवस झाले आमचं बाळ आम्हाला सापडत नाही. आम्ही पहाटे 3 वाजेपर्यंत नदी काठी वाघा नडगाचं हिंडतोय. बिबटे इतके आमच्या परिसरात का विचारू नका. पूर्ण रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही बघितलं तरी भेटलं नाही. आज सकाळी 6 वाजेपासून परत पूर्ण गाव आमचं बघतंय तरी आमचं बाळ भेटत नाही. आमचं एकच म्हणणं आहे, पाणी पूर्ण बंद व्हावा आणि दुसरी गोष्ट आम्हाला प्रशासनाला पूर्ण मदत करावी. आज जवळजवळ 3रा दिवस आहे. आमच्या शेनीत गावचा मुलगा पाण्यात बुडालेला आहे. प्रशासनाचं अतिशय म्हणजे दुर्लक्ष आहे. आम्ही सांगतो का पाण्याचा फ्लोअर थोडासा कमी करा, जेणेकरून आम्हाला ते सापडायला मदत होईल. आज 3रा दिवस आहे, बोटीनं पण बघतोय तरी नाही. आणि पाणी 3रा दिवस आहे म्हणत्या कमी करू. आजपर्यंत पाणी कमी केलेलं नाही आणि पूर्ण पाणी पण जास्त असल्यामुळे आम्हाला सापडायला अतिशय म्हणजे अडथळा येत आहे. त्यामुळे आम्ही सर्व इथं शेनीत फाट्यावर पूर्ण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. इथं महिला वगैरे प्रशासनाची कोणत्याच प्रकारची मदत नाही. प्रकारची मदत नाहीये. इथं फक्त येतात काहीतरी धातूर मातूर सांगता आम्हाला आणि बुलतापा देता, कोण आश्वासन देता नुसते हे केलं ते केलं. लवकरात लवकर ते पाणी बंद केलं ना तर आम्हाला लवकरात लवकर बॉडी सापडते. 3रा दिवस आहे आज. त्या आईची आणि त्या वडिलांची त्यांची काय ते होत असं बोलाय शब्दच नाही राहील तर काय बोलायचं. 3 दिवसापासून रात्रंदिवसाचे नदीवर बसले, तिकून फोन केला तर बंद केलं. पाणी जातं कुठून आलंय मग? तिथं येऊ का? समृद्धी पण बंद, सगळं महामार्ग सगळं बंद करू. मोठाले मंत्री जर गेले तर केवढा मोर्चा काढी. आणि शेतकऱ्याचं जर आज मुलगा जातोय तर त्याच्यावर काहीच नाही ऑप्शन होत. 3 दिवस झाले. काय सांगायचंय? सगळं टीव्हीला पण आता काय करायचंय? आम्ही बोलून आता आम्हाला काय जर काही जर नाही झालं तर आम्ही आज डिसिजन घेऊ. आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी समृद्धी महामार्ग पूर्णपणे बंद करून टाकू. 1 तासात नाही इथं काही झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आम्ही पाणी बंद पुढला मार्ग आम्ही निवडू. आमच्या महिला उन्हात रस्त्यावर बसले, महिला बघा इकडे रस्त्यावर बसले सगळ्या बाया. आम्हाला वाटत नाही का कोणाला पण अडथळा करावा, पण आज आमचा मुलगा जाऊन 3 दिवस झाले, कोणी पण त्याचं लक्ष देत नाही. आमदाराला फोन झाला, खासदाराला झाला, सगळ्या मंत्र्यांना फोन झाला, कोणीही डिसिजन घ्यायला तयार नाही. या जागी जर एखाद्या मंत्र्याचा पोरे असता तर त्याच टायमाला पाणी बंद झालं असतं. अजूनपर्यंत 3 दिवस झाले पाणी बंद झालं नाही. दिवस झाले पाणी बंद करा. आमच्या मुलाच्या आई वडिलांची काय परिस्थिती झाली माहिती का? महाराष्ट्र बंद करते, मोठे मोठे मंत्री वारले तर महाराष्ट्र हा पण जीवाचे नाही. बंद करायला पाहिजे ना पाणी. यांनी सापडून नाही राहिला. 3 दिवसापासून माणसं सारखी तिकडं नदीवरती आमदार खासदारांना फोन केला, खासदारांना फोन केले तरी फोन हे करते नाही, फोन उचलते नाही. जोपर्यंत पाणी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही उठणारच नाही. आणि आज जर काही नाही झालं तर उद्या आम्ही बंद करून टाकू. गावकऱ्यांना केलं नाही, अथवा आमच्या शब्दाला काही मान दिला नाही. तुम्ही काय सांगाल या गावकऱ्यांच्या याच्याविषयी? नाही, आपण घटना माहिती मिळताच बोटी आणि नाशिकच्या बी बोटी पाचारण केलेल्या होत्या. तात्काळ शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या मशीन एक काल बंद झालं होतं दुर्दैवाने. आपण इगतपुरी येथून अतिरिक्त मशीनची व्यवस्था देखील केलेली आहे. आता पथक देखील आपण मागवलेलं आहे. प्रशासनाकडनं काय सहकार्य केलं तुम्ही गावकऱ्यांसाठी?
नाही, आपण आता पाण्याचं आता इरिगेशनच्या अखेरीत आहे. पाणी प्रवाह बंद करणे महत्वाचं काय, प्रवाह मोठ्या प्रमाणावर आहे, तो बंद होणं आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला सुकर होईल. इरिगेशन विभागाचे अधिकारी इथे येतात, ते आपल्याला देखील सांगतील या संदर्भामध्ये. तर पाणी प्रवाह बंद झाला तर आपल्याला शोध मोहीम घेणं सुकर होईल. बघा, या साहेबांनी सांगितलेलं आहे आमचं कशा प्रकारे सहकार्य आणि गावकऱ्यांना आम्ही कशा प्रकारे सहकार्य करू यांनी सांगितलेलं आहे. तरी पण गावकऱ्यांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळतोय. गावकरी ऐकायला तयार नाहीये. पूर्णपणे हा रस्ता पूर्णपणे त्यांनी जाम करून टाकलेला आहे. त्यांचं असं एकच म्हणणं आहे, प्रशासनाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा आणि आमचा जो मुलाचा मृतदेह आहे तो शोधण्यासाठी पूर्णपणे तुम्ही प्रयत्न करा, अशी त्यांची मागणी आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी, शेनीत, बघूर. घटनेच्या अनुषंगाने इथं आपले इगतपुरीचे नायब तहसीलदार श्री भंडारे साहेब आलेले आहेत. सर, काय सांगाल सर तुम्ही याविषयी, या घटनेविषयी काय सांगाल सर तुम्ही? नाही, घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. प्रशासनामार्फत अतिशय जिकिरीचे प्रयत्न सुरू आहे. आपल्याला शोध मोहीम ही युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि आताच इरिगेशन विभागाशी संपर्क साधला असता पाण्याचा प्रवाह कमी केलेला आहे. 1600 क्युसेक प्रवाह सुरू होता, तो कमी केलेला आहे. पूर्णपणे पाणी बंद करण्याची परवानगी ही वरिष्ठांकडून मंत्रालय स्तरावरून घ्यावी लागते. तर त्या अधिकाऱ्यांनी ते प्रयत्न चालवले आहेत, परंतु आता इनबिल्ट हाऊस सुरू असल्यामुळे त्याला थोडा विलंब होत आहे आणि आपण इतर पथक सुद्धा वाढवले आहे. आताच आदरणीय तहसीलदार साहेबांशी मी चर्चा केली आहे, ते म्हणे अजून पथक सुद्धा शोध मोहिमेसाठी वाढवलेले आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी विकास दळवी, इगतपुरी, शेनी.